सर्व भक्तांचं स्वागत आहे नागेश्वर झुंगा या चॅनलवर. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अतिशय सुंदर असं मनोगत. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नागेश्वर झुंगा या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटतील. हर हर महादेव. वचन सप्ताहाचे विषय प्रबोधनाचे, मानवतेचे, सामाजिकतेचे विषय असतात. हा कार्यक्रम अखंडितपणे आपण गेल्या 19 वर्षापासून चालवत आहोत. धर्मवीर संग्राम अप्पा यांनी त्यांच्या हयातीमध्ये महात्मा बसवरांचे विचार लोकांमध्ये नेलावेत. त्यांचा विज्ञानवाद, त्यांची सामाजिकता, त्यांची मानवता या सगळ्या मूल्यांची पेरणी समाजामध्ये व्हावी आणि नव्या पिढीसमोर पूर्वगामी विचारसरणीचा एक आदर्श निर्माण व्हावा म्हणून धर्मवीर संग्राम अप्पांनी समाजातल्या ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांना सोबत घेऊन ही चळवळ उभी केली. त्यांच्या काळामध्ये चालू असलेली ही चळवळ पुढे समाजातल्या पदाधिकाऱ्यांनी, महात्मा बसवरांच्या अनुयायांनी, शिवसंस्कृतीला मानणाऱ्या शिवभक्तांनी अनेक कष्ट सहन करीत, खास काळजी सहन करीत, श्रम करीत ही चळवळ इथपर्यंत आणून ठेवलेली आहे. अर्थातच या वीरशैव समाजाच्या प्रबोधनाच्या चळवळीमध्ये अनेकांचा सहभाग आहे, अनेकांचे योगदान आहे. अनेक प्रतिभावंत देश पातळीवरची माणसे, स्वामी रामानंद तीर्थासारखी मोठे मोठे साहित्यिक, लेखक, वक्ते या बसवपीठावर येऊन आपलं चिंतन या ठिकाणी लोकांसमोर ठेवलेलं आहे. आज आपण 6वा पुष्प गुंफत आहोत आणि या 6व्या पुष्पाला आपल्याकडे आज वक्ते म्हणून आपल्या उदगीरच्याच मातीतले, या शहरातले सौ कमलताई पाटील त्या प्रवचनकार आहेत, चांगले वक्ते आहेत, त्यांचा लौकिक आहे. आध्यात्मिक चळवळीमध्ये ते नेहमी वावरत असतात. आणि आदरणीय आपले राममोदी पोळे त्यांनी मला आवर्जून सांगितलं की आपण कमलताई पाटील यांना एक दिवस निमंत्रण द्या आणि त्यांचं व्याख्यान आपण ठेवा. आणि म्हणून आपण त्यांचं व्याख्यान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर नामदेव येमेकर, हवीसाहेब महाविद्यालय उदगीर या प्राचार्य यांचं शुभागमन अगदी अल्प वेळेमध्ये या ठिकाणी होणार आहे. लागलीच आपण कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत. आपल्या समाजातल्या धडाडीच्या महिला कार्यकर्त्या म्हणणार नाही, नेत्या म्हणतो, सर्वजयंती ते वारकरी. आपण स्टेजवर येऊ. आजच्या वक्ते आदरणीय कमलताई पाटील, आपण वसुलीवर यावं. खाली सभागृहामध्ये बसलेल्या सर्व सन्माननीय पदाधिकारी, श्रोते यांना विनंती करतो की आपण वरच्या या हॉलमध्ये सभागृहात येऊन स्थानापन्न व्हावं. वीरशैव समाजाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत वैजापुरे सर यांनी विनंती करतो की आपण या वसुलीवर उपस्थित असलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर नामदेवजी येमेकर सर, स्वामी महाविद्यालय यांनी या ठिकाणी उपस्थिती दिली आहे. त्यांनी उत्तम असं मार्गदर्शन, अभ्यासात्मक मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी केलं. त्याबद्दल मी समाजाच्या वतीनं सरांचं खूप खूप आभार मानते. तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी वक्त्या म्हणून लागलेल्या कमलताई पाटील त्यांचा विषय होता परम रहस्य. या विषयावर त्यांनी खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं. त्यांचं पण मी समाजाच्या वतीनं आभार मानते. आणि आजच्या कार्यक्रमासाठी आमच्या समाजाच्या ज्येष्ठ समाजाचे निमंत्रित सदस्य सर्वताई वारकर या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचा पण मी समाजाच्या वतीनं या ठिकाणी आभार मानते. आणि अध्यक्षाच्या परवानगीने आजचा हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. सभागृहात उपस्थित असलेल्या सर्वांचं मी समाजाच्या वतीनं हार्दिक स्वागत करते.
आणि याचा कार्यक्रम संपला असे जाहीर करते. उद्या 29 ऑगस्ट